शारदीय नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर 3.5 शक्तिपीठापैकी एक प्रमुख पीठ असलेल्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात देखील तयारीला वेग आलेला आहे। आज अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता जी आहे ती केली जाते आणि त्यामुळेच अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन आज दिवसभर बंद राहणार आहे। आपण बघू शकतो आता या सगळ्या गाभाऱ्याच्या स्वच्छताला सुरुवात आहे ती झालेली आहे आणि अंबाबाईची जी मूळ मूर्ती आहे त्यावर इरलं पांघरण्यात आलेलं आहे। खरं तर आज सकाळी काही धार्मिक विधी आहेत ते पार पाडण्यात आले आणि त्यानंतर पारंपरिक पद्धतीने इरलं जे आहे ते या सगळ्या मूर्तीवर आपल्याला ठेवण्यात आल्याचं बघायला मिळतंय। या सगळ्या स्वच्छतेच्या काळामध्ये मूळ मूर्तीला कुठलाही धक्का लागू नये याची खबरदारी म्हणून हे इरलं पांघरण्याची परंपरा आहे आणि त्याच पद्धतीने आता हे इरलं पांघरलं गेल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यानंतर पाण्याच्या सहाय्याने असेल किंवा इतर साहित्याच्या सहाय्याने ही सगळी स्वच्छता जी आहे ती केली जात असल्याचं बघायला मिळतं। काही समाज स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्या देखील या सगळ्या मंदिर प्रशासनाला दरवर्षी या सगळ्या स्वच्छतेच्या कामामध्ये मदत करत असतात। त्या देखील आता या सगळ्या गाभारा परिसरामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि एकूणच आता या सगळ्या स्वच्छतेला सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच ही सगळी स्वच्छताच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर अंबाबाईचं मूळ मूर्तीचं दर्शन आहे ते भाविकांना घेता येणार नाही। उत्सव मूर्ती आहे त्याचं दर्शन मात्र घेता येणार आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील मूळ गाभाऱ्याच्या स्वच्छतेची आज दिवसभर सुरुवात झालेली आहे आणि दिवसभर ही सगळी स्वच्छता चालणार असल्याचं देखील बघायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।